अध्यक्ष स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे मकरंद कोराळकर सर प्रमुख पाहुणे आणि बजाज सर हे पण आपल्याला प्रमुख पाहुणे या नात्याने इथे उपस्थित आहे। या दोघांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करू। थोडासा गोषवारा वाचून दाखवतो मी। आपण समूह स्थापना केल्यानंतर याच वर्षी जानेवारी महिन्यात संकेत फार्म वांबोरी येथे हुरडा पार्टी सहल काढली। त्या पाठोपाठ 18 व 19 मे रोजी आपला स्नेह मेळावा पार पडला। दरम्यानच्या काळात आपण गुरुवर्य आदरणीय M.K. कुलकर्णी सर, आदरणीय S.B. जोशी सर, P.S. जोशी ताई, कालकुंद्री ताई, पर्यवेक्षिका रायते मॅडम या मान्यवरांचा घरी जाऊन सत्कार केला। जुलै महिन्यात 9 तारखेला शाळेत जाऊन काही गरजू मुलामुलींना गणवेश वाटप केलं। इथे अजून एक अभिमानाने उल्लेख करायचा आहे। आपला मित्र तेजमल धाडीवाल याने वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत जाऊन मुलामुलींना कंपासचं वाटप केलं। तेजमलचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू। हा झाला आपल्या समूह स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कार्यक्रमाचा उपक्रमांचा गोषवारा। आज आपण स्मरणिका प्रसिद्ध करण्याच्या विमोचनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। आदरणीय ताईंना तसेच मकरंद सर आणि बजाज सरांना विनंती करतो की त्यांनी गणेश पूजन व दीप प्रज्वलन करावे। आपण दीप प्रज्वलनाचा कार्यकारिणीय ताई, मकरंद सर आणि बजाज सरांना विनंती करतो की त्यांनी स्मरणिकेचं प्रकाशन करावं। सावकाश सावकाश सुरेश शेठ वेट थँक्यू। आपल्या स्मरणिकेचं नाव आहे श्रीगोविच्या आठवणी। हे आपल्या स्मरणिकेचं नाव आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। धन्यवाद मान्यवरांना। आणि कोपरगावचं नाव गाजवणारी कुमारी सुरभी श्री केतनजी जे शारदा संगीत विद्यालयाचे सर्व आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण सरस्वती स्तुतीचं गीत सादर करावं। जय शारदे
सुरभी फारच सुंदर म्हटलंय तो गाणं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजून तुझं अभिनंदन केलेलंच आहे. आता ह्यानंतर यापुढे आपण प्रास्ताविक आणि संपादकीय विचार मांडण्यासाठी संजय बावधनकरला आमंत्रित करतो. हॅलो हॅलो हॅलो. प्रथम श्री गणेशाला वंदन. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. श्री सरस्वतीला नमन. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात मान्यवर गुरुजन मित्र तसेच नव्याने ओळख झालेल्या मैत्रिणींनो, तुमचे मनपूर्वक स्वागत. हा समारंभ आजच आयोजित करण्यामागे एक विशेष कारण आहे. एक तर याची तारीख, ही तारीख दोन्ही बाजूनी सारखीच येते, 24/11/24, 24/11/24. उलटीकडनं वाचली तरी तीच आहे. आणि दुसरा दुग्ध शर्करा योग म्हणजे आपला मित्र आणि कार्यकारी समितीतील एक धडपड्या कार्यकर्ता सुरेश बजाज याचा आज वाढदिवस आहे. सुरभी बजाज यांचा आज वाढदिवस आहे. त्याला आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. असो, संत ज्ञानेश्वर त्यांच्या मराठी भाषा सुंदरी या कवितेत म्हणतात, जैसे दीपान माझी दिवटी का तिथीन माझी पौर्णिमा गोमटी, तैसे भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम, तीर्थांमध्ये काशी, व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैसी मराठी शोभिवंत. तर अशा अमृताहून गोड अशा आपल्या मराठी मायबोली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. 18 मे 19 मे 2024 नंतर आज आपण सर्व परत एकत्र जमलो आहोत. स्नेहसंमेलनात आपण आपली शाळा 50-51 वर्षांनी डोळे भरून परत पाहिली. माझा अकाउंट्स असल्यामुळे माझे हिशोब चुकीचे असतात. परत केव्हा जमायचं हे डिक्लेअर करा आता. तेव्हा स्नेहसंमेलनात आपण काही जुन्या शिक्षकांना, काही सध्याच्या शिक्षकांना भेटलो, काही मान्यवरांना भेटलो, त्यांचे विचार ऐकले. या शाळेने, या शिक्षकांनी आपल्याला भरभरून दिले ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन. अगदी हात आखडता न घेता, अगदी म्हणजे शास्त्री भावांच्या शब्दात सांगायचे तर, न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. अर्थात ज्या धनाची चोरी चोर करू शकत नाही, ज्यावर राजा कर लावू शकत नाही, ज्या धनात भावंड हिस्सा मागू शकत नाही, ज्याचा भार होत नाही, जे धन खर्च केले किंवा वाटले तरी नेहमी वाढत राहते, असे विद्याधन सर्व धनात परमश्रेष्ठ आहे. या महत्वाची गोष्ट म्हणजे या शिक्षकांनी आपल्याला केवळ वर्गात अडकवून ठेवले नाही, पुस्तकात किंवा पुस्तकी ज्ञानात जखडून ठेवले नाही. शिकवता शिकवता त्यांचे इतरांचे अनुभव आणि विशाल अनुषंगिक माहिती सखोल सांगून आपले क्षितिज विसारले. अगदी मशहूर कवी निदा फाजली म्हणतात त्याप्रमाणे, धूप में निकलो घटाओं में नहा कर देखो, धूप में निकलो घटाओं में नहा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो. तर यांच्या अमूल्य सहाय्याने
आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचे बळ दिले. पण आयुष्याच्या या टप्प्यावर मात्र असंच वाटते, ऑफिसमधील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. ऑफिसमधील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी आमच्या शाळेचा फळाच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी आमच्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. शहरात हरवलो आहे सुख मिळवण्यासाठी, शहरात हरवलो आहे सुख मिळवण्यासाठी, पण मित्रा आपला तो काळच बरा होता. मित्रा आपला तो काळच बरा होता. आता मित्र मैत्रीण म्हटल्यावर या शाळेने मला भरपूर मित्र दिले. तेव्हा नव्हत्या, पण स्नेहसंमेलनानंतर बऱ्याच मैत्रिणी पण ओळखीच्या झाल्या. आता मात्र म्हणावंसे वाटतं, आसमां से तोड़कर सितारा दिया है, आलमे तनाई में एक शरारा दिया है. आसमां से तोड़कर सितारा दिया है, आलमे तनाई में एक शरारा दिया है. ईश्वराने आकाशातून तारा तोडून तारा माझ्या हाती दिला. तुटलेला तारा दिसणे म्हणजे मनोइच्छा पूर्ण होणे. अवघड अडचण सुकर झाली. जेव्हा एकटा पडलो होतो, मार्ग दिसत नव्हता, ठिणगी उडाली, वीज चमकली, मार्ग मिळाला, आधार मिळाला. आसमां से तोड़कर सितारा दिया है, आलमे तनाई में एक शरारा दिया है. मेरी किस्मत भी नाच करती है मुझ पर. माझं नशीब पण माझ्यावर गर्व करते. मेरी किस्मत भी नाच करती है मुझे. खुदा ने दोस्त ही इतने प्यारे दिए हैं. खुदा ने दोस्त ही इतने प्यारे दिए हैं. तर दोस्तांनो आणि मान्यवरांनो, इथेच थांबतो, कारण निबंध लिहून पूर्ण झाला आहे. आता फक्त पूर्णविराम द्यायचा बाकी आहे. वाक्यानंतर पूर्णविराम दिला तरच वाक्य पूर्ण होतं. तसेच आपण सर्वांच्या उपस्थितीने हा स्मरणिका प्रकाशन समारंभ एक साधा समारंभ न राहता एक सुख सोहळा होऊन सफल संपूर्ण झाला आहे. धन्यवाद मित्रांनो. तुमचे सर्वांचे आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. असा पूर्णविराम देऊन थांबायचं नाही. आपल्या संपादकांच्या भावना आणि या स्मरणिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्याला जे जे अनुभव आले ते आपले सगळे मित्रमैत्रिणी ऐकायला उत्सुक आहे. तर ते तू परत एकदा सगळं स्पष्ट सांग सगळ्यांना, असं थांबू नको मध्ये. श्री गणेशाला आणि श्री शारदेला नमन. परत एकदा नमस्कार गुरुजन, मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो. आम्हा तिघा संपादकांच्या वतीने मी बोलत आहे. मंगलताई, अविनाश आणि मी असे तिघे संपादक मंडळात होतो. मंगलताईंबद्दल वेगळे सांगायला नको. साहित्य क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आमच्या संपादकीय टीमच्या त्या संघ व्यवस्थापक किंवा टीम ॲडवायझरच होत्या. पण आमची टीम म्हणजे दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे आणि मी इकडे, वाऱ्यावरती जशी चुकावी रान फाकरे, अशी आमची स्थिती होती. वाचलेले आलेले लेख लिखित किंवा वाचिक स्वरूपात आमच्यात असेच फिरायचे, जसे गुरुदेव दत्त त्रिस्थळी यात्रा करायचे. मला आलेले लेख किंवा कविता यावर आम्ही व्हॉट्सअपवर किंवा फोनवर बोलायचो. अवी पुण्यात, मी मुंबईच्या एका कोपऱ्यात, तर मंगलताई टीम ॲडवायझर म्हणून तिसरीकडे माळीनगरला. समोरील माझी विद्यार्थिनींकडून माझ्यावर जलद गती गोलंदाजीचा लेख आणि काव्यरूपी जलद गती गोलंदाजीचा मारा झाला. कार्यकारी समितीच्या सभासदांनी पण संधी साधली आणि स्नेहसंमेलन भरवताना त्यांना आलेले अनुभव आणि अडचणींचा पाढा वाचला. माझे संपादक पार्टनरी त्यांची भूमिका विसरून यात सामील झाले. मंगलताईंनी कविता तर आईने 4 पानी रामायणच लिहून पाठवले. शेवटी मी पण नाईलाजाने एक मनोगत लिहून
स्वयंची किंवा सेल्फ हिट झालो आणि स्मरणिकेची मॅच संपवली. तसं माझं वाचन बऱ्यापैकी आहे. उद्याच्या घरापासून शाळेकडे जाताना आम्ही इतर वाचलेली पुस्तके, मासिके, दिवाळी अंक यावर गप्पा मारायचो. त्यामुळे स्मरणिकेसाठी आलेले लेख किंवा कविता याबद्दल मला उगाच शंका होती, अपवाद मंगलताईंचा. पण जेव्हा सर्वांचे लेख आणि कविता वाचल्या तेव्हा शब्दशः मी त्यांना मनोमन दंडवत घातला, चांगल्या अर्थाने. कारण यात प्रत्यक्ष अनुभवाचा, येथील मातीचा सुगंध, जवळच्या नात्याचा आणि आपुलकीचा गोडवा आहे. याची कशाशीही तुलना अनाठाईच ठरेल. मग यात रमेशचे आयुष्य सावरणारा छडीचा धडा असो वा दुर्गेशची शिकण्याची डोळ्यात पाणी आणणारी धडपड, तर आवीने उभा केलेला बिगरी ते 11वीचा स्मृतिपट येतो. राजेंद्र, शोभा, मंगलताई यांच्या कविता मनाला भिडतात. सुशीला, अयोध्या, निलिमा, सरला, विद्यागौरी इतकी नावं होती. यांचे लेख वाचले तर आठवणींचे गारूड जागवले जाते. शालेय आठवणी सोडून इतर विषयांवर आलेले लेख आणि कविता पण सुरेख होत्या. मंगलताईंनी स्वच्छ भारत अभियानावर छान माहिती दिली. रवींद्रने कार्बन क्रेडिटवर, तर डॉक्टर चव्हाण यांनी अवयव दानावर, डॉक्टर दुर्गेश याने या वयात कशी काळजी घ्यावी ते सोपं करून सांगितलं आहे. इतक्या छान साहित्याला नजर लागेल नको तर गालावर तीट लावलीच पाहिजे. मग आमच्या टीम ॲडवायझरने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी एक न कळेल असा विज्ञान आधारित छोटासा लेख लिहून त्या स्मरणिकेत टाकला. पण या स्मरणिकेला आकर्षक रूप देण्याचे काम खुर्जेकरांनी आपली मुद्रा त्यांनी खूप छान प्रकारे पार पाडले आहे. सर्वांच्या माझी योग्यता नाही, पण मला स्मरणिकेच्या प्रस्तावनेविषयी काही सांगायचं आहे. आधी क्षमा मागतो गुजराती ताई. तुम्ही लिहिलेल्या सुंदर प्रस्तावनेत एक वाक्य आहे, शिक्षक झाले याचे मला वाईट वाटत नाही. तुम्ही या विचारपाठची भूमिका ही उत्तम समजावून सांगितली आहे. फक्त स्मरण वा नमन हीच अपेक्षा. हल्लीच मी डॉक्टर कुमार विश्वास यांचे शिक्षण या विषयावर एक सुंदर भाषण ऐकले. त्यातीलच काही अंश मी इथे सांगतो. एखादा पूल चुकीचा बनवला गेला तर मोठी दुर्घटना होत नाही. एखादा अपघात होतो, जनहानी होते, काही लोक दगावतात, थोडं दुःख होतं. एखादी व्यक्ती बेईमानी करून, पैसे देऊन, खोटं सर्टिफिकेट देऊन डॉक्टर होते. आयुष्यभरात 100-200 लोकांना यमराजाकडे लवकर पोहोचण्याची व्यवस्था करते. पण एक शिक्षक जेव्हा चुकीचे काम करतो, अध्यापनाचे काम ठीक करत नाही, मन लावून शिकवत नाही किंवा वेतनाच्या अपेक्षेने काम करतो, तेव्हा प्रश्न 100-200 लोकांचा नसतो. तेव्हा एक पूर्ण पिढी अशी निर्माण होते जी सर्व देशाला पुढे व मागे नेऊ शकते. शिक्षकांचं कौशल्य हे की ते एका दिव्यातून लाखो दिवे उजळून टाकतात. चरित्र निर्माण फक्त अध्यापक आणि अध्यापकच करू शकतात, ज्याने आपण जीवनातील कुठल्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो. हे सर्व पुढील श्लोकात फार छान स्पष्ट केले आहे. सत्याधारम तपसतैलम दयावर्ती क्षमा शिखी अंधकारे प्रविष्टभ्ये दीपो यत्नेन वारतयाम. सत्याचा आधार, तपस्येचं तेल, दयारूप अग्नी आणि क्षमेची वार असा दीप, ज्ञानदीप प्रज्वलित केला तर अज्ञानरूपी अंधकार समूळ नाहीसा होतो. तर कारण पाठ्यपुस्तके सगळे वाचतात, पण पाठ्यपुस्तकं वाचून त्यातील आशय समजावून ते मार्गदर्शन किंवा ज्ञान आणि संस्कार देण्याचे काम हे शिक्षकच करतात. मित्रांनो, शिक्षक स्वतः डॉक्टर, इंजिनियर व उद्योजक झाले नाही, पण त्यांच्यामुळे तुम्ही झालात. तर ताई, मला तुम्हाला एवढाच विश्वास द्यायचा आहे की ज्या निरपेक्ष भावनेने
तुम्ही किंवा इतर शिक्षकांनी आम्हाला ज्ञान प्रदान केले. आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. तुम्हाला सर्व माजी आणि सध्या शिक्षकांना आमचा प्रणाम. अजून काय सांगू, थांबतो इथेच. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आशा आहे की आपण असेच वारंवार भेटत राहू आणि बोलत राहू. धन्यवाद. संजय, तो फारच सुंदर दोन्ही प्रास्ताविक आणि संपादकीय विचार मांडलेले आहेत. आपल्या मराठी भाषेला नुकताच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपणास माहितीच असेल, तात्यासाहेब तथा विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. आदरणीय तात्यासाहेबांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकातील स्वागत सादर करण्यासाठी मी बोलवतोय राजेंद्र भालेराव यांना. राजेंद्र भालेराव. प्रथम मी या व्यासपीठाला नमस्कार करतो आणि व्यासपीठाचं रूपांतर आज रंगमंचकामध्ये होते. सर्व मित्र मैत्रिणींना धन्यवाद. टू बी और नॉट टू बी, टू बी और नॉट टू बी, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर गुंडाळलेल्या यातनेच्या जाडीवेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने, तुझा माझा त्याचा आणि याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागलं तर इथंच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना, आणि पुन्हा उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्याच्या दाराशी. विधात्या, एवढा कसा कठोर झालास रे तू? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला ते तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा या थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कुणाच्या पायावर, कुणाच्या पायावर. हे सर्वस्व शक्ती ह्या हे स्वर्गस्थ शक्तींनो, या खडकाची अभेद्यता माझ्या मनात आहे. मला दान करा, मला दान करा सहनशीलतेचं. वाह वाह सिद्धार्था, काय लिखाण आहे. एकापेक्षा एक भयानक माणसं. हे मूळ बुलंद किल्ले बांधले या लेखकांनी, त्यांचे आम्ही फक्त रखवालदार. बरं, राम गणेश, श्रीपादराव, काकासाहेब, अण्णासाहेब, विजयराव, मामासाहेब, एकापेक्षा एक भयानक माणसे. यांनी भरली ही पिशाच्या सारखी पात्र माझ्या देहामध्ये. सुधाकरा, अळेरा, अथेल्लो, हेनरी, बेकवेट, अरे कुठं जाऊन बसले रे हळव्यांनो, वळसणीला. हराम्यांनो, तुमच्या कागदी दुःखाला मी सजवलं, आभाळा एवढं मोठं केलं. आता माझं काय रे? माझंही दुःख तुमच्या इतकंच अस्सल आहे.
धार धार सुरा होऊन काळी चिरताय तरी खुंट एवढीही वाढाना. तुमच्या या तऱ्हेची उंची गाठायला मला अजून कोणता अपमान व्हायचा राहिलाय राजे हो, ते तरी सांगा. या नटाच्या व्यथेला काडीचीही किंमत नाही. या नटाच्या व्यथेला काडीचीही किंमत नाही. काडीचीही किंमत नाही. आता उद्धव आणि श्रीकृष्ण यांचा एक संवाद त्याच्यामध्ये आहे. आता तो दोन्ही पात्र मलाच करावी लागतात, त्यामुळं सुरू करेल. उद्धवा, आता तरी सांग सारं खरं खरं. अरे मानवाचं जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि झुंजण्यात जावं, आणि या सर्व संघाला तू प्राक्तन म्हणून संपवावं. हा कसला रे न्याय? तू कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना, मग आयुष्यभर मी माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो, त्याचं काय फळ दिलं महा श्रीकृष्णा? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर, पण मग ही सततची उपेक्षा माझ्याच वाटेला का श्रीकृष्णा? कौंतेय, मानवाच्या देहात येऊन मला तुझ्यासारख्या माणसांचे भोग, प्रश्नांचे भोग मी भोगतोच आहे. यातून कुणाची सुटका नाही बरं. अरे वेड्या, तुझ्यासारखे माणसं, या कर्मयात्री, या माणसांचे दीपस्तंभ, तुमचं जीवन फक्त जळण्यासाठी, या प्रकाशामध्ये आम्हाला आमच्या वाटा सापडतात. हा जीवनाचा खेस सोड, असार कटुत्व जाऊ दे लयाला. कर्णा, उदार मनानं सर्वांना माफ कर. मलाही फार अन्यायाने वागलो रे तुझ्याशी. तूच होता या धरेवरचा सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसला, आता काय करू रे या क्षणांचं? सारं अमंगल धुवून जात आहे. माधवा, कौंतेया, मला क्षमा करशी? नको गोविंदा, अशी क्षमा मागू नकोस. माझे सर्व जीवनाचे भोग मलाच भोगून संपू दे. आणि आता कसली रे कटुता? या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर मला न्यायला आले. मी कृष्णा, मी आता प्रस्थान करतो आहे, प्रस्थान करतो आहे, प्रस्थान करतो. नटसम्राट मधला प्रसिद्ध एक संवाद आहे. कोणी घर देतं का रे घर? अरे कोणी घर देतं का रे? कोणी घर? या तुफानाला कोणी घर देतं का? या तुफानाला कोणी घर देतं का रे घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, देवाच्या दये वाचून, माणसाच्या माये वाचून जंगलामध्ये हिंडताय. अरे कोणी घर देतं का रे घर? या तुफानाला कोणी घर देतं का? जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतंय. कोणी घर देतं का रे घर? अरे बाबा, कोणी घर देतं का रे घर? समुद्रांच्या लाटावरती, वणव्याच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन हे तुफान आता थकलंय रे. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. या तुफानाला कोणी घर देतं का रे घर?
अर्ध अधिक तुटून गेले रे. या तुफानाला त्याचा तुफानपणाच नडलाय रे. कोणी घर देतं का घर? या तुफानाला राजवाडा महल नको, राजवाड्याचा सेट नको, हार नको, पदवी नको. हवंय फक्त एक लहानसं घर बसण्यास, पंख मिटून बसण्यासाठी, आणि हवी एक आराम खुर्ची बसण्यासाठी, आणि बरं का हवंय एक तुळशी वृंदावन मागच्या अंगणामध्ये आमच्या सरकारांसाठी. सरकार सरकार कोणी घर देतं का रे? घर देतं का? गळून पडली. आता फक्त आनंदाचा सोहळा होणार आहे. नाटकाचा पडदा वर जातोय. मला तिसरी घंटा ऐकू येते. माझी नटी माझ्या अगोदर आगंतुकपणे अगोदरच स्टेजवर जाऊन बसली. बाबा बस करा सगळं, चला आता घरी. दूर व्हा, सारं निरर्थक आहे. दूर व्हा. कोणी दया दाखवावे म्हणून हा जुलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाही, आणि प्रार्थना केली म्हणून कोणाची क्षमाही मागत नाही. दूर व्हा. या लकाकणाऱ्या आकाशामध्ये आता अंधभक्त व्हायचंय. या अगणित माणसांच्या दुनियेमध्ये मिळालं तर हे जुलियस सीझरनं हे यश. तो मी आहे, जुलियस सीझर, जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे. तो मी आहे जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी आहे अथेल्लो सुधाकर, आणि मी आहे हेमलेट, आणि मी आहे गजानन रामचंद्र बेलवलकर, जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे. नटसम्राट तो मी आहे. सारे मारेकरी, सारे महापुरुष माझ्या या देहाच्या शामियानामध्ये राहायला आले. मारेकऱ्यांची, सारे महापुरुष म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला वाव. सारे मला घेरून आहेत. साऱ्यांनी कटारी उपसल्यात. पण आता मला पुढे जायचंय. मी पुढे आहे. फ्लोटस you too. असं नाटक असतं बाबांनो, असं नाटक असतं. धन्यवाद राजेंद्र. सरकार अशी आर्थ हाक केली की आपल्याला आठवतात नटसम्राट गणपतराव बेलवलकर. या निमित्ताने तुझ्यातील गणपतराव बेलवलकर पाहायला अनुभवता आले. हे नाटक मी इथेच लक्ष्मीवाडीला बघितलं होतं गणेशोत्सवात. ती पण एक आठवण आहे माझी, कारण त्यावेळेस जवळपास 4 ते 5 हजाराचा समुदाय होता इथे, आणि टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. म्हणजे विचार करा. आणि ते दत्ता भट, शांताबाई चोक यांच्या म्हणजे ते कलाकार होते त्यावेळेस. आणि नटसम्राट हे नाटक खूप लोकांनी म्हणजे इतक्या कलाकारांनी केलेलं आहे. आणि त्या नाटकाचं काय होतं की ते शेवटी ते बेअरिंग सांभाळता प्रत्येकाला हृदयविकाराचा त्रास होतो. हा एक महत्वाचा भाग आहे. सतीश दुबाशी, नंतर नाना पाटेकरांनी पिक्चरमध्ये काम केलं, दत्ता भट, श्रीराम लागू, हे सगळे, नंतर चंद्रकांत गोखले वगैरे बऱ्याच लोकांनी हा नटसम्राट केलेला आहे. पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू राजेंद्र भालेराव करता. धन्यवाद. 2 मिनिटातच आपण कार्यक्रम पुढे नेतोय. आठवणी या स्मरणिकेला लेख, कविता वगैरे साहित्य देणाऱ्या आमच्या साहित्यिक
मित्रमैत्रिणींचा गुलाब पुष्प देऊन आम्ही सत्कार करतो आहोत। स्मरणिकेत लिहिलेल्या आलेल्या क्रमानुसार आपण त्यांची नाव पुकारतो आहोत। कृपया त्यांनी मंचावर यावं आणि ताईंकडून सरांकडून गुलाब पुष्प स्वीकारावं अशी मी विनंती करतो। प्रथम शोभा पांडे, सुधीर नंतर सुरेश बजाज, सगळेच विद्यार्थी सगळ्यांचा सत्कार करणार कोणी पाया पडतो। एक मिनिट इकडे आहे. ताई ताई थोडं मध्ये थांबा. हो सुरेश शेख. ओके थँक्यू. इथेच थांबा. थोडस इकडं म्हणजे फोटो बरोबर येतो, बॅकग्राऊंडला तुमचा बोर्ड पण येतो. बोर्ड पण येतो। नंतर सुरेश कुर्लेकर, अग्रवाल केडिया, कोंगणी, शशिकांत चव्हाण, राजेंद्र भालेराव, इकडे उतरा. इकडे बघा. सरला लोंगाणी, रवींद्र कोराळकर, संजय बावधनकर, अयोध्या मुंदडा, निलिमा कुलकर्णी, रमेश भोसले. कृपया कारण यांचं साहित्य आपल्या स्मरणिकेत आहे. मुंदडा, नंतर निलिमा कुलकर्णी, दुर्गेश परेख, वाजवा जरा. यानंतर दुर्गेश परेख, कोणी ऐकत नाही, शाळेत कोणी ऐकत नाही. देणगी दिलेल्या क्रमानुसारच आहे. निवेदन संजय बावधनकर करतोय. नमस्कार. SJV 1972 बॅच ग्रुप सुरू करण्याची कल्पना चौघांनी बजाज, कुर्लेकर, निसाळ आणि शोभा पांडे यांनी अनेक माजी विद्यार्थ्यांची पाठपुरावा करून साकारली. हा विचार प्रत्यक्षात आणून ते थांबले नाहीत. या आभासी संपर्कावर न थांबता स्नेहसंमेलन त्यांनी सगळ्यांची प्रत्यक्ष भेट पण घडवून आणली. याशिवाय अनेक उपक्रम पण यशस्वी केले. आपल्या वैयक्तिक वर्गणीने संमेलनाला थोडासा हातभार लागला. बाकीचे प्रकल्प पूर्ण करता यावे यासाठी काही मित्रमैत्रिणी पुढे आल्यास त्यांच्या सढळ मदतीमुळे हे शक्य झाले. कसं आहे, वाऱ्याची झुळूक आली की मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणात प्रसन्न वाटते. तसेच या आशयदात्यांच्या सत्कृत्याची जाणीव असणे महत्त्वाचे आणि आभार प्रदर्शन हे त्या जाणीवीचे शब्दरूप आहे. प्रथम बोलतो डॉक्टर उदय क्षत्रिय.
दुर्गेश परे, ते येते ते आहे. पैसे मिळायचे मतलब आहे ना, दिले त्याची काय घेते गेलो ना प्रदीप गिरणे सध्या परदेशी असल्यामुळे आले नाही. आता दुर्गेश परे, अयोध्या, लक्ष्मण तात्या, एक मिनिट मंगल शिंदे, अशोक कळणे, निर्मला दगडे पटणी, सुरेश कुर्लेकर, तिडके, अविनाश क्षीरसागर यांनी शाल व गुलाब पुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सिनियर बजाज त्यांचा सत्कार शाल व गुलाब फूल देऊन मंगल गिरमे कुदळे यांनी करावा अशी मी विनंती करतो. इकडे बघा एक मिनिट, हात लाव. हॅलो, शारदा संगीत विद्यालयाचे केतन कुलकर्णी यांचा सत्कार नंतर सुरभी कुलकर्णी हिचा सत्कार सुशीला केडिया यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि होत्या आणि त्यांचं या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, हे गाणं अजून सुद्धा आठवतंय. आणि सीए सर आम्हाला के.जे. सोमय्या कॉलेजला होते आणि गैसा सर आम्हाला के.जे. सोमय्या कॉलेजला होते. तर एवढं असं भावनिक नातं आमचं आहे, त्यामुळे आम्ही हा योग जोडून आणला आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा सत्कार करतोय आम्ही.
त्यांनी पण शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि यांनी संगीतात पुढे शिक्षण देत आहेत. सत्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपण आपल्याला स्मरणिकेकरता प्रकाशक लाभले होते नंदकिशोर खोर्चेकर, पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी त्यांचं प्रकाशकाचे मनोगत म्हणून जे आहे ते मी जरा वाचून दाखवतो. अनेक योगायोगातील हा दुर्मिळ असा योग माझ्या वाट्याला आला. नियोजनकर्त्यांच्या निखळ प्रेमामुळे प्रकाशकाचे मनोगत लिहिण्यास प्रवृत्त केले. खर तर स्मरणिका ही एक दृश्य व लिखित आठवण असते. तिच्या वाचनाने आठवणी मनात कोरल्या जातात. त्यातूनच आपुलकीची भावना वाढीस लागते. सर्वांना एकत्र आणणे ही एक कलाच आहे. ती सुरेश बजाज, सुधीर मिसाळ, सुरेश कुर्लेकर, रवींद्र कोराळकर व शोभा पांडे यांच्या समन्वयातून जाणवली व सातत्याने पाठपुरावा करून सर्वांचे शालेय जीवन व कोपरगावातील आठवणींना उजाळा देण्याचे श्रेय या संयोजकांचे असून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडंच. ज्या गुरुजनांच्या शिकवणीने आपल्या जीवनाला एक चांगला आयाम मिळतो त्या गुरुजनांचा सत्कार गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करणे ही एक स्मरणीय अशीच आहे. शाळेच्या प्रांगणातच या कार्यक्रमाचे नियोजन ही बाब शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. शाळेत आणि समाजातही उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर उदय क्षत्रिय, डॉक्टर प्रदीप गिरमे, श्री तेजमल दाढीवाल, अशोक घोडे, सुशीला अग्रवाल केडिया यांचा आवर्जून सत्कार करून योग्य असा पायंडा पाडला व आपल्या मित्रांच्या कार्याविषयी आदर व सुहृदयता दाखवली ही बाब नोंद घेण्यासारखीच आहे. स्नेह संमेलनातील जास्तीत जास्त मित्रांच्या सहभागाने एकमेकांना भेटण्याची ओढ, एकमेकांना समजून घेणे, विचारांची ख्यालीखुशालीची देवाणघेवाण, सहभोजन मनाला आनंद देतात. या देवाणघेवाणीतून जाणवते की तुमचे श्रेय, तुमचे प्रेम असते थोड्या फरकाने तेच असते, सेम असते. आपल्यातील प्रत्येक प्रतिभावंतांनी गत आठवणी सांगितल्या व इतर विषय उदाहरणार्थ सामाजिक, सरकारी योजना, आरोग्यविषयक माहितीपूर्ण लेख लिहिल्यामुळे ही स्मरणिका वैशिष्ट्यपूर्ण होण्यास हातभार लागला आहे. खरे तर मैत्रीचा सोहळा होणे ही भाग्याचीच बाब आहे. या सर्वांचे कौतुक करणे अपरिहार्य आहे. या स्मरणिकेच्या कामासाठी श्री सुरेश बजाज, सुधीर मिसाळ, सुरेश कुर्लेकर यांनी वारंवार आमच्या ऑफिसमध्ये येऊन सविस्तर चर्चा करून अंक वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व माझी सहचारिणी त्यांची म्हणजे नंदकिशोर कुर्जेकर सौविद्याने व्यवस्थित प्रूफ रिडन करून या अंकाला आकार दिला. श्री साईबाबा, कोपरगाव व परिसर अशा अनेक गोष्टी जागेअभावी लिहू शकत नाही. पण एक आनंद देणारी बाब म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा. मराठीचा पाया ज्या माऊलीने रचला ते संत ज्ञानेश्वर व कळस चढविणारे संत तुकाराम आणि दासबोध मनाचे श्लोक लिहून अजरामर झालेले रामदास स्वामी यांना शतशः वंदन. विविधतेने नटलेली ही स्मरणिका आपणास निश्चितच आनंद देईल अशी आशा करतो. नंदकिशोर खोर्जेकर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेल्या आदरणीय गुजरातीताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे. आवाज ऐकू ज्या वेळेला त्यांनी
सांगितलं की आता ताई अध्यक्ष भाषण करतील, त्यावेळेला बऱ्याच जणांनी उसासा सोडला. बरं झालं तर शेवटचं भाषण असतं, अध्यक्षांच्या भाषणानंतर लगेच जेवायचंच आहे, त्यामुळे बरं आहे. हे सगळ्यांनी निसर्गांना शाबासकी दिली त्यावेळेला. आता अध्यक्ष म्हटल्यानंतर काहीतरी तर बोलायला पाहिजे. खरं म्हणजे मी एक छान कथा सांगणार होते, पण आता मलाही भूक लागली आणि तुम्हालाही भूक लागली. आता तुम्हाला मी जास्त ताटकळ ठेवणार नाहीये. फक्त प्रथम सुरेश बजाज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाल्यराव यांनी जो एक पातील प्रयोग करून दाखवला त्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आमचा जो सत्कार केला, आम्हाला जो मोठेपणा दिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आता माझं 2 शब्द, मी फक्त 2च बोलणार आहे. मला सुधीरने सांगितलं शाळेतल्या सारखं 40 मिनिटं बोलू नका, तासाला 40 मिनिट बोलत होतो, तर आता थोडक्यात बोलायचं आहे. मी कथा सांगत नाही, कथेचं फक्त सार सांगते तुम्हाला. मला जे सांगायचं होतं ते मी पुढे अलका बेडेकर नावाच्या एक बाई होत्या, थोडक्यात आवडणार आहे, फक्त थोडक्यात सांगणार आहे. अलका बेडेकर नावाच्या एक बाई आहेत, शाळेत गणिताच्या शिक्षिका हायस्कूलमध्ये, आणि त्यांचे मिस्टर इस्रामध्ये इंजिनियर. अतिशय हुशार माणूस, वरच्या पोस्टचा माणूस. या बाई पण सिनियर, त्यामुळे शाळेत पण त्यांचा दबदबा, आणि विषय मात्र गणित. एकदा शाळेत वर्गात ज्या टेस्ट झाल्या त्याच्या वह्या तपासत बसल्या होत्या. तपासताना पाहिलं आणि त्यांना समाधान वाटलं की ज्या मुलींना शाळेत येताना 50-55 मार्क मिळत होते, त्या मुली आता गणित शिकवल्यानंतर 70-80 पर्यंत गेल्या. आणि अशा याच्यात त्या वह्या तपासत असताना त्यांची मुलगी शाळेतून येते. ती मुलगी पण 9वीत आहे, दुसऱ्या शाळेत आहे. आल्या आल्या तिने बाहेर चप्पल काढली आणि घरात आली. बाईंनी विचारलं, नेहा गणिताची टेस्ट झाली? हो. काय किती मार्क मिळाले? कारण पहिला प्रश्न हा असो कोणाची परीक्षा झाली की. तर ती म्हणते 37 मार्क. त्या काही बोलल्याच नाही, मुकाट्याने गप्प बसल्या. घरात गेल्या, एक ग्लासभर दूध आणलं, तिला दूध प्यायला दिलं आणि सांगितलं ठीक आहे. ती म्हणाली, आई तू रागवली का? नाही रागवले नाही म्हणे. का बरं? नाही अगं पेपरच खूप अवघड होता. असं पेपर अवघड असू शकतो. हायेस्ट कितीच आहे वर्गात? तर म्हणे हायेस्ट आहे 98चा. 98 मार्क मिळवणारी मुलगी जर तुझ्या वर्गात आहे तर तुला 37 म्हणजे काहीच नाही का वाटलं? ती काहीच नाही बोलत, गप्प बसते, खाली मान घालते. आई निघून जाते घरात आणि घरातून एक पुस्तक घेऊन येते आणि आई त्या मुलीला पुस्तक देते की याच्यात ही गणिताचं पुस्तक आहे, हे 5 उदाहरण तू सोडवून ठेव, मी खाली जाऊन फक्त भाजी घेऊन येते. आई भाजी आणायला निघून जाते आणि ती नेहा हातात पुस्तक घेऊन त्या वही घेऊन उदाहरण सोडवायला लागते. 2 गणितं सोडवते, तिसऱ्याला तिला येतच नाही. त्यांच्या घरात सुमन नावाची एक मोलकरी नसते, ती झाडू पोछा करणारी, ती तेवढ्यात बाहेर येते आणि ती म्हणते, नेहाताई तुम्हाला गणित येत नाही का? नाही मला गणित खूप अवघड जातं. मग मी सोडून देऊ का? तर ती त्या नेहाला उदाहरणं सोडून देते. तेवढ्यात आई येते. आई म्हणते, काम झालं तुझं? हो, सगळी उदाहरणं सोडवली. वा 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 वा, तुला चांगलं गणित समजायला लागलं. नाही गा आई, खरी बोलणारी होती, मला नाही आली, सुमनने मला सोडून दिली. आई म्हणते ठीक आहे. सुमन तू काय करते? नाही म्हणे माझे वडील शाळेत गणिताचे शिक्षक होते, 2 महिने झाले ते एक्सपायर झाले. त्यांनी मला घरी गणित शिकवले होते, पद्धती शिकवले होते, त्यानुसार मी केले आणि आधी इथे हिला गणित सोडवायला मदत केली. ठीक आहे म्हणे. तेवढ्यात त्यांचे मिस्टर श्रीकांत येतात बाहेरून, जे इस्रोमध्ये मोठे इंजिनियर आहेत. त्यांनी आले शास्त्रज्ञ, त्यांनी सांगितलं की ही मुलगी जी आहे ना खूप हुशार आहे सुमन, पण तिला वडील नाही त्यामुळे ती आपल्याकडे काम करते. ती जर हिला नेहाला शिकवी तर नेहा पण हुशार होईल. ठीक आहे, तिला पण ठेवून घेतलं. तिचं शाळेचं नाव काढून टाकलं, हिच्या शाळेत तिचं नाव घातलं. हिच्याबरोबर ती 9वीला शिकवली. दोघी अभ्यास करतायत, दोघी हुशार झाल्या, दोघी अभ्यास करत होत्या. ती नेहा मनात सारखं विचार करायची की माझं इंग्लिश चांगलं आहे, मी मराठीत हायेस्ट येते,
मग ही आई मला गणिताचाच का आग्रह करते? ती आईला म्हणते, आई अगं मला येतंय नाही, इंग्लिश येतंय, मराठी, त्याच्यात मला पुढे जाऊ दे. पण त्या म्हणते नाही, तुला गणितातच पुढे जायला पाहिजे. असं करून त्यांना आग्रह करते. आणि काही दिवसांनी सुमन त्यांना समजून सांगते की तुम्ही असं करू नका, तिची आवड जी आहे ती पहा, जे तिची आवड आहे ती ॲक्सेप्ट करा आणि तिला त्याप्रमाणे जाऊ द्या. असे बरेच वर्ष निघून जातात आणि एक दिवस त्या इस्रोच्या कंपनीचा त्यांना एक निमंत्रण पत्रिका येते आणि त्याच्यात येत आहे की आज एका सुंदर पुस्तकाचं प्रकाशन इथे आहे आणि तुम्ही प्रकाशन सोहळ्याला यावं. त्याप्रमाणे हे दोघं जण जातात आणि पाहतात तर स्टेजवर एक कोणीतरी त्यांच्या अधिकारी येतात आणि ते सांगतात की आता आपण एका पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. त्या प्रकाशाची लेखिका आहे नेहा बेडेकर. नेहा बेडेकर या आई वडिलांना आश्चर्य वाटलं. म्हणे कसं काय? तर म्हणे नाही, तिने मानसशास्त्रावर इतकं सुंदर पुस्तक लिहिलं, तिला 2 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर ते बक्षीस स्वीकारण्यासाठी तिने स्टेजवर यावं. ती नेहा स्टेजवर येते आणि बेडेकरला बक्षीस कोण देणार? तर ते अधिकारी सांगतात की या नेहाला बक्षीस देण्यासाठी, बक्षीस वितरणासाठी आम्ही पाचारण करतो आहोत. आजच्या अध्यक्ष म्हणजे सुमन पाटील, डॉक्टर सुमन पाटील, म्हणजे जी मुलगी सुमन यांच्याकडे काम करीत होती ती पुढे शिकली, ती मोठी सायंटिस्ट झाली. ही जी नेहा होती ती पुढे शिकली, ती डॉक्टरेट मिळवली, तिला 2 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. हे सगळं मी तुम्हाला का सांगते की जे आहे ना ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपण आपल्या आवडीनिवडी आपल्या मुलांवर, सुनांवर, मुलांवर लागतो, ते उपयोगाचं नाही असं त्या गोष्टीतून नेहमी सांगितलं आहे. आणि शेवटी नेहाला भूषण करायला सांगतात तेव्हा नेहा सांगते की मला खूप बरं वाटतं आज बोलायला. मला आई वडिलांच्या धक्क्याने कधी बोलताच आलं नाही, पण आईला वाटायचं की मी गणित शिकवते म्हणजे मुलींनी रामानुजम व्हावं, वडिलांना वाटायचं मी मोठं सायंटिस्ट व्हावं, बाबासारखं मला काहीतरी करता यावं. आणि या गोंधळात मी नुसते घाबरून गेले होते, मला काहीच उमजत नव्हतं. जेव्हा सुमन माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला कळलं की आपण काहीतरी करू शकतो. आणि म्हणून मग मी पुढे अभ्यास केला आणि मग आम्हाला हे डॉक्टरेट मिळाली. त्याचं सगळं श्रेय या सुमनला. म्हणून तिला मिळालेले 2 लाख रुपये होते ते त्या नेहाने सुमनला देऊन टाकले. आणि तिचे जे वडील होते त्यांना एक गोल्ड मेडल मिळालं होतं. ते गोल्ड मेडल त्यांनी काढलं आणि त्या सुमनच्या गळ्यात घातलं की तुझ्यामुळे आज माझी मुलगी एवढी हुशार झाली. आता हे सांगायचं माझा हेतू एवढाच आहे की आपणही घरामध्ये वावरतो, आपल्या सुना असतात, मुलं असतात, नातवंड असतात, असा आग्रह धरूच नाही तू गणितच शिकलं पाहिजे, तू आर्ट्सला जायचं नाही. आर्ट्सला जाणारे मुलं मूर्ख असतात, ज्यांना कुठेच नाही काही शिकतंय ते आर्ट्सला जातात, असा एक पूर्वी समज होता. सायन्सला जाणारे हुशार असतात आणि आता तर काय CA होणं हुशारचं लक्षण होते. तुम्ही CAच करायला पाहिजे, मुलांनी CA व्हायलाच पाहिजे, मुलांनी MSc व्हायलाच पाहिजे. हा जो आग्रह आहे तो आग्रह आता आपण धरता कामा नये. आपण ते एवढंच त्या नेहा म्हणते तसं, नेहाने जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं वेन विल यू ॲक्सेप्ट मी ॲज आय एम. मी आहे तशी तुम्ही मला स्वीकारा, तसं मला ॲक्सेप्ट करा. आणि म्हणूनच नेहा म्हणा, सुमन म्हणा, एवढं पुढे जाऊ शकले. मला एवढंच म्हणायचं आतापर्यंत आपण एकमेकांना ॲक्सेप्ट करूया या जास्त केले. धन्यवाद. नाही दम नाही. धन्यवाद ताई, आपण खूप सुंदर असं भाषण केलं आणि ते सर्वांनाच खूप भावलेलं आहे. यानंतर मी इथे आभार प्रदर्शन करतो आहे. या स्मरणिका प्रकाशनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या आदरणीय मकरंद कोराळकर सर, तसेच बजाज सर आणि आदरणीय गुजरातीताई ज्यांनी या स्मरणिका प्रकाशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, या सर्वांचे मी आभार मानतो. प्रकाशक नंदकिशोर खुर्जेकर. नंतर आम्हाला या स्मरणिकेकरता मलपृष्ठावर शाळा नावाची कविता परदेशी सरांनी दिली होती, पण ते सध्या प्रकृती अस्वस्थामुळे येऊ शकले नाहीत. तसेच शारदा संगीत विद्यालयाचे केतनजी कुलकर्णी, सुरभी कुलकर्णी, अगत्य फार्म हाऊसचे कुलकर्णी, त्यांचे कर्मचारी आणि सरते शेवटी आपणा सर्वांना, सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो. असेच वेगवेगळे कार्यक्रम आपण येणाऱ्या काळात जरूर घेऊ.
फोटोग्राफर SP कुलकर्णी आणि त्यांचा सहकारी, त्यांचे पण आभार. धन्यवाद आपणा सर्वांना. कृपया आपण जागेवरच उभे राहा. पसायदानाने, ज्ञानदेवांच्या पसायदानाने आपण या कार्यक्रमाचा शेवट करत आहोत. पसायदान सादर करण्यासाठी येत आहे SP कुलकर्णी. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तीव्र विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछीन तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे लांछन मार्कंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादृष्ट विजये होवे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया दामले सर मोकळे उभे राहा इकडे सर हां दामले सर हां दामले पुढे या घाई करायची नाही वेळ 2 तास सावकाश सावकाश येस थांबा. सगळे आसरीचे येतात का
हसले तरी येतील ना. बाहेर या बरं का, नाही तर सिरियस येईल. वेट 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 वेट. वन मोर. ठेरो ठेरो. सगळे सगळे कव्हर करणार आहे. सगळे कवर. येस स्माइल. रेडी. येस थँक्यू. ओके. बरं थांब. थांबा थांबा. मोबाईलमध्ये काढायचं. घे घे ना मोबाईल घे. जयस काय अडचण नाही माझी. अडचण आहे तुमचं झालं का सांगा. बरं मग मला काढू द्या आधी. थांब. काढा ना. ओके. वन टेक. येस स्माइल. थँक्यू. चलो. बरे बरे परे खाली का पाहिलं. हां येस परेंनी खाली पाहिलं होतं. येस रेडी. चला झालं. अभिनी खेळ खेळणे या चित्रपटातलं गाणं फारच सुंदर वाजवलंय, पण बरेच लोक जरा मला वाटतं भुकेनी व्याकुळ झालेले दिसत आहेत. आता एक गाणं दुर्गेश्वर म्हणणार आहे, ते गाणं झाल्यानंतर आपण लगेच भोजनाचा आस्वाद घेऊ. खोया खोयाच्या आँखों सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोयाच्या आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी. खोया खोया चाय मस्ती भरी हवा जो चले, मस्ती भरी हवा जो चली, दिल खिल गई ये दिल खिल गई, ये मन की गली में है हलचल, कि तुमको तो बुलाओ. हो
कैसे नींद आएगी ओ खोया खोया चैन। थोडासा आवाज येत झालेला आहे. तारे चले नजारे चले, तारे चले नजारे चले, संग संग मेरे बसारे चले, चारों तरफ इशारे चले, किसी के तो हो जाओ हो खोया खोया चैन, खुले सुबह आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी खोया खोया चैन। भीगी सी रात, ऐसी ही रात, भीगी सी रात, हाथों में हाथ हो मेरे हाथ, पहले तो उनसे दिल की ये बात, जब तो न सताओ हो खोया खोया चैन, खुले सुबह आँखों में सारी बात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी खोया खोया चैन। चले जिनके लिए, हमने चले हैं जिनके लिए, पर कुछ कहे वो चुप चुप रहे, कोई जरा ये उनसे कहे कैसे ना जमाओ हो खोया खोया चैन, खुले सुबह आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी खोया खोया चैन, खोया खोया चैन, खोया खोया चैन, खोया खोया चैन। म्युझिक आणि गाण्याचं ताळतंत्र बसलं नाही, त्याच्यात लाईट गेली, त्याच्यामुळे जरा सुरामध्ये मी नक्कीच ढासळलो. तुरु तुरु उडते केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. इथे कोण आसपासना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना, तू लग बग जाता मागे वळून पाहता, वाट पावलात अडखळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. उगाच भुवई ताणून फुकाचा रुसवा आणून, पदराचाच पुन्हा हातान, ओठ जरा दाबी सिदाता, हा राग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा, आता माझी मला खूर्ण कळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली, जशी मावळत्या उन्हात
बनात केवळच्या बनात नागिन सळसळली. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. आमचे केस काळे होते, तरुणपणाचे चाळे पण होते, पण आता मात्र जमत नाही. चष्म्या वाचून दिसत नाही, काठी वाचून चालता येत नाही, कारण आम्ही वृद्ध झालो. अहो एक काळ असा होता, आमच्या दंडात गोटी होती, आमच्या तोंडात गोटी होती, पण आता मात्र जमत नाही, कारण आम्ही वृद्ध झालो. तो काळ असा होता, आमच्या खोकण्यात सुद्धा मजा होता. कुणीतरी खोकायचं, आम्ही थांबायचो, आम्ही खोकायचो, कुणीतरी थांबायचं, पण आता मात्र जमत नाही. अहो खोकून जीव जातो तरी कुणी बोलत नाही, कारण आम्ही वृद्ध. नमस्कार आणि मी निसाळ काका आणि कोल्हाकर काकांचे खूप खूप आभार. फ्रेंडशिप साठी तेरे जैसा यार कहा. सगळ्यांनी छान रिस्पॉन्स द्या. कोणी नाचूही शकतं, कोणी टाळ्या शिट्ट्या, सगळं वेलकम. आणि छान या गाण्याला रिस्पॉन्स द्या. तेरे जैसा यार कहा सा यार तेरे जैसा यार कहा सा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहा सा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. अजून कोणी त्यांना मेरी जिंदगी सवारी मुझे गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझे गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. शब्द फार छान आहे त्या गाण्याचा. सगळ्यांनी उडायचं, सगळ्यांनी उडायचं. कभी दूर ना जाए तेरे बिना जीना वो दिन कभी ना आए. मेरे दिल में ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना जीना वो दिन कभी ना आए. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहा
आठवले असणार आहे. थँक्यू. त्यांचा चांगला जोरदार प्रतिसाद मिळावा यासाठी मी 2 शब्द सांगतो. मौत मुकम्मल है मैं डरने वाला नहीं हूँ. मौत मुकम्मल है मैं डरने वाला नहीं हूँ. हक है मैं लड़ने वाला नहीं हूँ. जब तक तालियों से ना भर दो ये हॉल तो कसम खुदा की मैं मरने वाला नहीं हूँ. ज्याचं गेट झाली तिथे भेट, घुसलीस मला थेट, देशील का मला डेट. मी शिरा तू रवा, मी फुगा तू हवा, तू पोळी मी तवा, सांग मी तुला हवा. तू तपकीर मी चिमूक, तू शेंगदाणा तू कुट, मी दरोडा तू लूट. जमेल का आपलं मेतकूट. तू थाप मी छाती, तू भूत मी बारामती, तू शनी मी साडेसाती. जुळतील का आपली नाती. तू कोबी मी गड्डा, तू गुटकी मी गिट्टा, तू पेट्रोल मी गाडी, मी गवत तू काळी, मी विजार तू नाडी. जमेल का आपली जोडी. तू हेल्मेट मी डोकं, मी बनियन तू डोकं, तू टूथपेस्ट मी खोकं, राहा तू निर्धोक. तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा, तू मिठाई मी माशा, ठेव का मी आशा. तू वरवंटा मी पाटा, तू टेल्को मी टाटा. होतील का आपले एक वाटा. ठेव का एवढी आशा. तू वाजंत्री मी ताशा, तू मिठाई मी भाषा, तू बोली मी भाषा. ठेव का एवढी आशा. मी पाणी तू गागर, मी चहा तू साखर. जोडा जमेल का सत्वर. रवे रवे नसताना मी पहिलीपासून 9वी पर्यंत श्री विद्यालयात शिकलो. तर मला गेट टुगेदर यायची इच्छा असताना येऊ शकलो नाही, म्हणून सर्वांची क्षमा मागतो. आज उपस्थित होण्याची आणि माझ्या गावात हा कार्यक्रम इतका व्यवस्थित आयोजन केला गावच्या वतीनं. मी सर्वांचे, त्या मित्रांचे, गुरुजनांचे आणि त्या जिथं मी 1ली ते 9वी पर्यंत श्रीगोविंद विद्यालयात शिक्षण घेतलं आणि 11वीला जरी 10वी 11वीला मी जरी स्वतः शाळेत असलो तरी परीक्षेला 11वीच्या त्याच विद्यालयात म्हणजे जी विद्यालयात मी परीक्षा दिली. 11वीची परीक्षा म्हणजे आपण एका सिग्नल पॉईंटला असतो, तिथून आपल्या दिशा आणि दशा वेगळ्या होत असतात. महत्वाच्या वर्षी आपण सर्व एकत्र आलात आणि तिथून गेल्यानंतर त्या चौकातून कुणी कुठे दिशा घेतली, कुठे दिशा घेतली, कुठे दिशा घेतली, परंतु पृथ्वी गोल आहे. पुन्हा आपण आयुष्याच्या बेरीज वजाबाकी करण्याच्या क्षणाला एकत्र आलो आणि एकमेकांचे अनुभव शेअर करू शकलो. आणि हा जो आनंद आहे हा माझ्या भूमीत, माझ्या परिसरात, माझ्या क्षेत्रात, मला साईबाबांच्या पुण्यभूमीत तुमच्या समोर हा योग आला याबद्दल आणि आमचे मित्र सुनील कुलकर्णी यांनी हा जो परिसर विकसित केला त्यांचे पण आभार मानले पाहिजे, कारण त्यांनीच तुम्हाला इथं बोलावून घेतलं या परिसराने. आणि पुन्हा पुन्हा असा योग यावा याच ठिकाणी अशी मी विनंती करतो साईबाबांच्या चरणी. आणि पुन्हा एक महत्त्वाचं आमंत्रण तुम्हाला दत्त जयंती दिवशी